हॅलो डिअर स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण डायहायब्रिड क्रॉस शिकलो. डायहायब्रिड क्रॉस कसा तयार करायचा हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन शिकवलेलं होतं. त्याचा फिनोटायपिक रेशो मी तुम्हाला शिकवला आणि जिनोटायपिक रेशो कसा काढायचा हे तुम्हाला जस्ट मी सांगितलेलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की पुढचा पार्ट तुम्ही करा आणि मला तुमचं उत्तर सांगा. बऱ्याच स्टुडंट्सनी मला कमेंट करून तो फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो सांगितलेला होता. जस्ट आता मी इथे हा एक, कारण तो काय ना ड्रॉ करायला खूप वेळ लागतो म्हणून मी हे ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलाय. हा रेशो कशा पद्धतीनं काढायचा आहे जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करते. चेक युअर आन्सर विथ माइंड. व्यवस्थित ह्या पद्धतीनं आलेत का एकदा बघून घ्या. सो हे आपला मेल गॅमिट, हे फिमेल गॅमिट. कॅपिटल सी म्हणजेच पर्पल कलरसाठी होता आणि कॅपिटल आय हा इन्फ्लेटेड पॉडसाठी होता. सो ह्या पद्धतीनं आपण हे पुनेट स्क्वेअर रिप्रेझेंट केलेला आहे. पुनेट स्क्वेअर काय असतो? इट इज द स्क्वेअर विच रिप्रेझेंट्स द पॉसिबिलिटीज ऑफ नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स विच आर प्रोड्युस्ड बाय द क्रॉस बिटवीन द F1 जनरेशन. F2 जनरेशन प्रोड्यूस झाली F1 जनरेशन मध्ये होणाऱ्या क्रॉसमधून आणि त्याची पॉसिबिलिटी दाखवणारा स्क्वेअर हा आहे पुनेट स्क्वेअर. सो ह्याच्यामध्ये फिनोटायपिक रेशो, फिनोटाइप म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला? एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिसायला हे कसे आहेत? तर हे जे एकूण 16 प्लांट्स आहेत F2 जनरेशन मध्ये मिळालेले, त्या 16 प्लांट्स पैकी एकूण 9 प्लांट्स हे कसे आहेत? तर पर्पल आणि इन्फ्लेटेड आहेत, म्हणजे पर्पल कलरचे फ्लावर असणारे आणि इन्फ्लेटेड पॉड असणारे. सो 9 इथं बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9. जिथे दोनही जीन्स हे डॉमिनंट लेटर असणारे म्हणजे कॅपिटल लेटर असणारे असतात तो आपला पर्पल आणि इन्फ्लेटेड झाला. सिमिलरली पर्पल आणि दुसरा जो आहे तो कॉन्स्ट्रिक्टेड. सो पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड एकूण मला 3 मिळालेत. कुठं आहेत? तर हा 1, त्यानंतर हा 2 आणि हा 3 पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड. त्यानंतर परत व्हाईट इन्फ्लेटेड 3 आहेत. व्हाईट इन्फ्लेटेड कुठं आहेत? हा 1, हा 2 आणि हा 3 आणि व्हाईट कॉन्स्ट्रिक्टेड 1 आहे. सो ह्या पद्धतीनं मला फिनोटायपिक रेशो मिळाला 9:3:3:1. हा रेशो प्रत्येक, म्हणजे तुम्ही जगातले म्हणजे ते जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या पेयर्स आहेत त्यापैकी कोणत्याही 2 जोड्या तुम्ही घेतल्या आणि त्यांच्यामध्ये डायहायब्रिड क्रॉस घडवून आणला तर त्याच्यात तुम्हाला हाच रेशो दिसणार. हा कॉन्स्टंट असतो, हा बदलत नाही. हा रेशो किती येतो हे तुम्हाला 1 मार्काच्या प्रश्नामध्ये वेगळं विचारलं जातं. ऑल्सो हा आहे जिनोटायपिक रेशो. जिनोटायपिक रेशो कसा काढलाय बघितलं का? कॅपिटल सी कॅपिटल सी, कॅपिटल आय असं मला कुठं कुठं दिसतंय ते मी चेक करत गेले आणि मग जिथं दिसतील त्याच्यावरती मी अशा पद्धतीनं खाट मारली, म्हणजे पुढं काउंट करताना आपल्याला परत कन्फ्युजन व्हायला नको ह्यासाठी. सो कॅपिटल सी कॅपिटल आय वाला 1 आहे. त्यानंतर कॅपिटल सी कॅपिटल आय स्मॉल आय वाले 2 आहेत. हा 1 आहे आणि इथं हा दुसरा आहे. त्यानंतर कॅपिटल सी स्मॉल सी, कॅपिटल आय हे 2 आहेत. सो ह्या पद्धतीनं आपल्याला मोजत जायचं आहे आणि ते जे काही नंबर दिसतील ते नंबर तुम्ही तिथं मांडत जायचं. अजिबात चुकायचा प्रश्न येत नाही, चुकतच नाही. जे दिसतंय ते मोजून मांडायचंय फक्त. काउंटिंग आपल्याला तेवढं येतं, 1 ते 4 आकडे मोजता येतात. फक्त हे कॅपिटल आणि स्मॉल ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका, एवढं बघा. बाकी तुमचा क्रॉस बिलकुल चुकणार नाही. सो हा झाला फिनोटायपिक रेशो, हा झाला जिनोटायपिक रेशो. एकूण 16 आहेत हे प्लांट्स एकूण मिळालेले 16 आहेत. सो ह्या पद्धतीनं तुम्ही ते उत्तर तुमचं टॅली करू शकता. 1:2:2:4:1:2:1:1. सो ह्या पद्धतीनंच तुमचा हा देखील रेशो कॉन्स्टंट येतो, हाही बदलत नाही. फिनोटायपिक रेशो तुम्हाला जास्त विचारला जातो, जिनोटायपिक रेशो कमी विचारला जातो, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे हा कशा पद्धतीनं आपण डिराईव्ह करतो. ठीक आहे. आता त्यानंतर आपण वळूयात पुढच्या पार्टकडे आणि तो आहे जेनेटिक डिसऑर्डर्स. आपण आतापर्यंत क्रोमोझोम शिकलो, आपण जीन्स काय असतात हे शिकलो, जीनचं स्ट्रक्चर शिकलो. जीन म्हणजे न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो ATGC वाला. तर त्या जीनच्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी बिघाड होतात
आणि मग आपल्यामध्ये हे जेनेटिक डिसऑर्डर्स ह्या ओरिजिनेट होतात. जेनेटिक डिसऑर्डर्स ह्या मोस्टली कशा असतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजेच हेरिडिटरी असतात, एका पिढीकडून दुसरीकडे ट्रान्समिट होणारे. सो पहिल्या इथे तुम्हाला दिलेली आहे जेनेटिक डिसऑर्डरची डेफिनिशन काय आहे, तुम्हाला विचारलं जातं एक्झाम मध्ये. सो ही त्याची डेफिनिशन झाली. द डिसीजेस ऑर डिसऑर्डर, डिसीज म्हणजेच डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम. क्रोमोझोमचं ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये म्हणजे जे काही सेल्स असतात त्या सेल्समध्ये एकूण 46 क्रोमोझोम असतात आणि त्या 46 क्रोमोझोमच्या एकूण 23 जोड्या असतात. सो ह्यांच्या नंबरमध्ये काहीतरी बिघाड होणं म्हणजेच जोडीऐवजी 3 आले किंवा एक कमी आलं, हा एक प्रकार असू शकतो. किंवा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी म्हणजेच त्या क्रोमोझोम मध्ये असणारा जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे, समजा हा एक काहीतरी स्पेसिफिक सिक्वेन्स आहे न्यूक्लिओटाइडचा त्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये. सो हा सिक्वेन्स चुकून बदलतो आणि त्यामुळं जे प्रोटीन ऍक्च्युली हा म्हणजे जे स्पेसिफिक कॅरेक्टर तयार होणार होतं ह्या सिक्वेन्समुळं, हा सिक्वेन्स बदलल्यामुळं वेगळेच कॅरेक्टर डेव्हलप होतात आणि त्याला देखील आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो. मी सांगते तुम्हाला पुढे डिटेल. सो क्रोमोझोमच्या ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय लक्षात आलं, आयदर क्रोमोझोमचा नंबर वाढणे किंवा कमी होणे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या जीनची संख्या वाढणे कमी होणे किंवा त्यांचा सिक्वेन्स बदलणे, हे देखील क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीचं एक्झाम्पल आहे. आणि म्युटेशन हे एक दुसरं कारण दिलंय. म्युटेशन म्हणजेच अगेन तो सुद्धा एक प्रकारचा जीनमध्ये होणारा बदल आहे. जीनचा सिक्वेन्स म्हणजे समजा एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी जीनचा सिक्वेन्स ATGC असा असतो, पण चुकून काय होतं, ATच्या ऐवजी जर TA झाला तरी सुद्धा वेगळं कॅरेक्टर डेव्हलप होतं. आपल्याला पुढे शिकायचं आहे सिकल सेल ॲनिमियामध्ये. सो ह्याला देखील आपण म्हणजे ह्याच्यामुळे वेगळंच कॅरेक्टर डेव्हलप होतं, तो प्रकार येतो म्युटेशन मध्ये. आपल्याला ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी देखील ह्या म्युटेशन बद्दल आणि ह्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज बद्दल थोडंफार शिकायचं आहे. आता यामध्ये जसं तुम्हाला मी हे जे आहेत ना, हे तुम्हाला 1-1 मार्कच्या प्रश्नामध्ये विचारले जातात. एकूण 46 क्रोमोझोम, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम 46 आणि त्यांच्या जोड्या किती 23. सो ऐका, ह्याचा तुम्ही ना एक फ्लो चार्ट बनवू शकता, माझ्या बरोबरीनं बनवून घ्या. इथे एकूण टोटल क्रोमोझोम किती झाले 46 क्रोमोझोम. ह्या टोटल 46 क्रोमोझोमच्या 23 पेयर्स झाल्या. ठीक आहे, या 23 पेयर्स पैकी 22 पेयर्स ह्या असतात ऑटोझोम्सच्या. ऑटोझोम्स काय असतात तर हे डिसाइड करतात आपले फीचर्स. जे क्रोमोझोम्स आपले फीचर्स डिसाइड करतात, आपला रंग, उंची, केसांचं स्ट्रक्चर वगैरे, आपलं जेंडर सोडून बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक्स जे क्रोमोझोम्स डिसाइड करतात त्याला म्हणायचं ऑटोझोम. आणि एक पेयर जी असते शेवटची ती असते ॲलोझोम्सची. आणि ह्या ॲलोझोम्सनाच अजून एक नाव आहे सेक्स क्रोमोझोम्स. हे सेक्स क्रोमोझोम्स काय करतात, दे डिसाइड द जेंडर ऑफ द चाइल्ड. मुलगा आहे की मुलगी आहे हे डिसाइड करणारी ही जोडी असते. ह्या जोडीमध्ये हे जी लास्ट पेयर आहे या जोडीमध्ये मेल असेल तर मेल मध्ये वेगळे क्रोमोझोम असतात आणि फिमेल मध्ये वेगळे क्रोमोझोम असतात. मेल मध्ये ह्या शेवटच्या जोडीमध्ये एक क्रोमोझोम X असतो, दुसरा क्रोमोझोम Y असतो. फिमेल मध्ये ह्याच जोडीमध्ये दोनही क्रोमोझोम X आणि X क्रोमोझोमचे असतात, म्हणजे दोनही सेम क्रोमोझोम झाले. म्हणजेच जेनेटिक कॉम्पोजिशन ऑफ मेल
जर सांगायचं झालं तर आपण काय सांगणार रे? आपण सांगणार 44 हे 22 जोड्यामधले टोटल 44 क्रोमोझोम प्लस XY म्हटलं की हा कोण झाला? मेल झाला. तसंच 44 प्लस XX हा कोण झाला? हे फिमेल झालं. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा, सो या पद्धतीनं हे लिहून ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावर बरेचदा तुम्हाला 1 मार्कचे क्वेश्चन्स विचारले जातात. हे क्लिअर करते. आता ह्या ज्या टोटल 23 जोड्या आहेत, ह्या 23 जोड्या तुमच्या बुकमध्ये इथं दाखवलेल्या आहेत. जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या ज्या पहिल्या 22 जोड्या ह्यांना काय म्हटलंय आपण? मग अशी सांगितलं ते ह्या टोटल ज्या 22 जोड्या आहेत हे आपले कोण झाले? ऑटोझोम्स, जे काय डिसाइड करतात? आपल्या फीचर्स डिसाइड करतात. आणि ही जी शेवटची जोडी आहे 23वी, हे इथं ऑर दिलंय बघा. हे दोन सेम आहेत, हे XX क्रोमोझोम आहेत. एक लहान एक मोठा आहे, तो XY क्रोमोझोम आहेत. X क्रोमोझोम हा नेहमी Y क्रोमोझोम पेक्षा मोठा असतो लांबीला. सो शॉर्टर वन इज Y क्रोमोझोम आणि हा जो लॉंगर आहे तो X क्रोमोझोम आहे. आता जेनेटिक डिसऑर्डर्स हे जे आहेत आपले, ह्या जेनेटिक डिसऑर्डर्सना आपण काही कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. आपण ह्याचा चार्ट देखील बनवणार आहे नंतर, आता नाही. सो ह्याच्यातला जो पहिला प्रकार येतो डिसऑर्डर ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. आपण काय करूयात, इथे शिकता शिकता इथे एक चार्ट देखील आपण डेव्हलप करू. ठीक आहे. सो आपण इथे लिहू जेनेटिक डिसऑर्डर, हेडिंग देऊया. जेनेटिक डिसऑर्डरचं पहिला प्रकार ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. ठीक आहे. आता क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी त्याच्यात पण प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे डाऊन सिंड्रोम. तो मी इथं लिहिते, असंच परत हे करू आपण. पहिला प्रकार येतो डाऊन सिंड्रोम. आपलं जसं जसं येत जाईल तसं तसं आपण हा चार्ट ऍड करत जाऊयात. सो हा पहिला झाला डाऊन सिंड्रोम सगळ्यांचा. आता हे पहिल्यांदा बघू, हे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी कशाला म्हणतात आणि मग त्यात स्पेसिफिकली आपण डाऊन सिंड्रोम बघूयात. तर जे न्यूमरिकल चेंजेस इन क्रोमोझोम दिलंय बघा, मी हे मुद्दामून टेक्स्टबुक का समोर ठेवलंय? बिकॉज टेक्स्टबुक वाचताना तुम्हाला बरेचदा प्रश्न पडतात, जसे की ह्या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय, आणि मग ते तुम्हाला इझी जावं ह्यासाठी टेक्स्टबुक समोर ठेवून हा पार्ट मी टीच करत आहे. जसं इथं दिलंय न्यूमरिकल चेंजेस इन क्रोमोझोम. न्यूमरिकल चेंजेस म्हणजेच क्रोमोझोमच्या नंबरमध्ये होणारा बदल. आता दाखवले ना तुम्हाला त्या जोड्या जोड्या, मग एका जोडीमध्ये जोडी आहे म्हणजे 2 क्रोमोझोम्स आहेत. इथं काय होतं क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज मध्ये, त्या जोडीमध्ये आयदर एखादा क्रोमोझोम वाढतो किंवा कमी होतो. सो त्यांच्या नंबरमध्ये बदल झाला ना, म्हणून त्याला म्हटलं आपण न्यूमरिकल चेंजेस इन क्रोमोझोम. आता हे कसे आहेत? ऑफस्प्रिंग हे नॉट स्टराईल. स्टराईल म्हणजे काय? इनफर्टाईल. इनफर्टाईल म्हणजे काय? की विच आर नॉट एबल टू गिव्ह बर्थ टू बेबी. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? की जे बाळाला जन्म देऊ शकत नाहीत असे, त्याला म्हणायचं स्टराईल किंवा त्यालाच इनफर्टाईल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय असतात? ॲबनॉर्मॅलिटीज मात्र, म्हणजे इनफर्टाईल तर नसतात, फर्टिलिटी असते त्यांच्यात, ते बाळांना जन्म देऊ शकतात ह्याच्यात, परंतु ॲबनॉर्मल कंडिशन असल्यामुळे त्यांची बाळं सुद्धा त्याच पद्धतीची होणार, असं हे झालं. तर ह्याच्यातली पहिला जो डिसऑर्डर आहे डाऊन सिंड्रोम, हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो ह्याच्यावरती प्रश्न. आता डाऊन सिंड्रोमचंच एक नाव इथं काय दिलंय बघा, 46+1. आपण आता जसं मी तुम्हाला तो चार्ट लिहून दिला होता तेवढ्यासाठी लिहून दिला की तुम्हाला एक अंदाज यावा. आपण टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती शिकलो? 46. आता ह्या डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतंय? 46 तर आहेतच, परंतु एक क्रोमोझोमचा नंबर अजून वाढला. मग तो कुठं वाढला? 21st जी क्रोमोझोमची जोडी आहे, 21वी जोडी आपण ह्या चार्टमध्ये जी बघितली होती, ही जी जोडी आहे, दिस इज 21st पेअर.
या 21st पेअरमध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा डेव्हलप होतो. मग आता काय होणार, एक क्रोमोझोम एक्स्ट्रा डेव्हलप झाल्यामुळे इथं टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इथं होणार 3 आणि म्हणून ह्याला काय म्हटलंय, ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. लक्षात आलं, ट्राय म्हणजे 3, झोमी म्हणजे क्रोमोझोम्स. सो इथं ह्या 21व्या जोडीमध्ये जोडी न असता इथं काय झालंय, 3 क्रोमोझोम्स आले आणि म्हणून ह्याला ट्रायझोमी म्हटलंय. क्रोमोझोम्स, आता इथं तुमच्या अजून मी एक डाऊट तुमचा क्लिअर करते, मला इथं आठवलं त्यामुळं. क्रोमोझोम्स आपण नॉर्मली कसे दाखवतो, इकडे बघा, आपण नॉर्मली क्रोमोझोम दाखवताना असे दाखवतो. इथं क्रोमोझोम कसे दाखवलेत, इथं क्रोमोझोम असे दाखवलेत. हा एक क्रोमोझोम आणि हा दुसरा क्रोमोझोम असं दाखवलंय. मग हे क्रोमोझोम असे का नाही दाखवले, त्याच्या मागं एक रिझन आहे आणि ते असं आहे, क्रोमोझोम्स नॉर्मली असेच असतात, फक्त ड्युप्लिकेशनच्या वेळेस, म्हणजे सेल जेव्हा ड्युप्लिकेट होणार आहे, एका सेलचे 2 सेलमध्ये सेल डिव्हिजन होणार आहे, तेव्हाच ह्या क्रोमोझोम मध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे ते डिवाइड होणार आहे की नाही. आणि ते जेनेटिक मटेरियल डिव्हाइड होताना हे क्रोमोझोम आपल्याला असे दिसतात. सेल डिव्हिजन फक्त होत असताना क्रोमोझोम आपल्याला असे दिसणार, अदर टाइम्स असेच. मग तुम्ही म्हणाल आता हे असे का दाखवतात मग 2-2, तर ती एक पद्धत रूढ झाली आहे, ते तसंच दाखवलं जातं. पण तुम्हाला माहित असू देत की आयडियल क्रोमोझोम आपण हे असे दाखवतो. ठीक आहे. हा, आता इथं ह्युमन कॅरिओटाईप असा एक शब्द लिहिलाय. कॅरिओटाईप म्हणजेच क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. ह्युमन मध्ये असणारा क्रोमोझोमचा नंबर, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं डिस्ट्रीब्युशन, ह्याला म्हटलंय कॅरिओटाईप. आता 1 मार्काचा जो प्रश्न असतो, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द पेअर वगैरे वगैरे वाले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न हमखास येणार म्हणजे येणार. तुम्ही मला कमेंट करून सांगा की हो मॅम, आमच्या एक्झाम मध्ये आलेलेच असतात. ह्याच्यावरती जर तुम्ही 10 स्टुडंट असाल तर 10 पैकी 10 स्टुडंट्सच्या पेपरमध्ये ह्याच्यावरती काही ना काहीतरी प्रश्न असणार. मग तो असा असेल बघा, हा, की डाऊन सिंड्रोमसाठी 46+1 असेल तर टर्नर सिंड्रोमसाठी काय, किंवा डाऊन सिंड्रोमसाठी ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम असेल तर टर्नर सिंड्रोमसाठी काय. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. इथं तुमचं कन्फ्युजन होतं. सो डाऊन सिंड्रोम मध्ये काय आहे, 21st जोडीमध्ये 3 क्रोमोझोम झालेत, होय की नाही. पुढे आपण बघणार आहोत टर्नर सिंड्रोम नेक्स्ट लेक्चरमध्ये, तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे एक्स क्रोमोझोम एकच आहे. सो ते तुम्हाला मी सांगेन पुढं. हे लक्षात आलं. आता हे जे डाऊन सिंड्रोम आहे, तर हा, ह्याच्यावरती अजून एक 1 मार्कचा प्रश्न काय विचारला जातो बघा, दिस इज द फर्स्ट डिस्कवर्ड अँड डिस्क्राइब्ड क्रोमोझोमल डिसऑर्डर. 1 मार्कच्या प्रश्नासाठी हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे तर झालं, 47 क्रोमोझोम्स आहेत टोटल ह्या बॉडीमध्ये, आणि इथं तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जातात. हमखास जे प्रश्न विचारले जातात तर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा सिम्पटम्स ऑफ डाऊन सिंड्रोम. तर आता हे सिम्पटम्स इथं लिहिताना असं एक ओळीनं लिहायचे नाही, जसं इथं पॅरेग्राफ मध्ये दिलंय. प्रत्येकाचा एक पॉइंट, एक नंबर टाकून लिहायचा. जसं की सगळ्यात पहिला काय आहे, मेंटली रिटार्डेड. सो चिल्ड्रन आर मेंटली रिटार्डेड, हा तुमचा पहिला त्याचा सिम्पटम सांगाल. मेंटली रिटार्डेड म्हणजे त्यांच्या बुद्धीची वाढ प्रॉपर झालेली नसते. दुसरं हे आहे शॉर्ट लाईफ स्पॅन. त्यांचं वयाचं हे किती असतं, साधारण 16 ते 20 वर्षात जगतात. खूप कमी माणसं असतात ती त्याच्यापेक्षा जास्त वर्ष पण जगतात, परंतु एक ऍव्हरेज म्हणतो तसं ह्यांचा लाईफ स्पॅन असतो 16 to 20 इयर्स. त्यानंतर तिसरा आहे शॉर्ट हाईट, उंचीला कमी असतात. चौथा आहे शॉर्ट वाईड नेक. हे दिसते इथे आपल्या कशा मानेच्या आणि ह्याच्यामध्ये जर अंतर आहे, मान वेगळी ओळखून येते की नाही, तसे ह्यांचं नसतं. त्यांची नेक ही अशी असते, एकदम छोटी, की ओळखून येणार नाही. म्हणजे चेहरा आणि खांद्याच्या मध्ये मान आहे की नाही इतकी छोटीशी मान असते, त्याला म्हणायचं शॉर्ट वाईड नेक. 5वं फीचर आहे फ्लॅट नोज, नाक चपटं आहे. 6वं फीचर आहे शॉर्ट फिंगर्स, बोटं हाताची एकदम छोटी 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 असतात.
7वं फीचर आहे स्कॅन्टी हेअर, केस विरळ असतात डोक्यावरचे. 8वं फीचर आहे सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन पाम. आपल्या हाताचं हात बघा प्रत्येकाने. आपल्या हातावरती ज्या 3 महत्वाच्या ह्या ज्या मोठ्या रेषा दिसतात प्रॉमिनंट, त्यात कशा असतात रे? ही एक अशी आहे, ही एक अशी आणि ही एक अशी साधारण काहीतरी असतात. ह्या डाऊन सिंड्रोम झालेल्या असणाऱ्या मुलांच्या हातावरती ही जी मधली रेष आहे ना, ही ती कशी असते? ती पूर्ण अशी आडवी असते. आपली कशी होती? ही अशी एक होती ना, आणि ही अशी एक. सो ह्यांच्यामध्ये कशी आहे? ही रेष अशी आडवी असते. सो दिस इज वन प्रॉमिनंट फीचर ऑफ डाऊन सिंड्रोम. आणि लाईफ स्पॅन तर तुम्हाला मी सांगितलं. सो एकूण किती सांगितलेत? 8 त्याचे सिम्पटम्स किंवा फीचर्स तुम्हाला परीक्षेमध्ये पॉइंट टाकून पॉइंट वाईज व्यवस्थित लिहायचे आहेत. सो जेव्हा तुम्हाला डाऊन सिंड्रोम वरती समजा नोट विचारली लिहायला, तुम्ही काय सांगाल? डाऊन सिंड्रोम इज द फर्स्ट डिस्कवर्ड क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. हे तुमचं पहिलं पॉइंट होईल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज 46+1 ॲज 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम इज प्रेझेंट. It is also known as trisomy of 21st chromosome as the extra chromosome is present in the 21st pair of chromosome. आणि मग त्याचे फीचर्स किंवा त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते. सो ह्या पद्धतीनं तुमचं पूर्ण आन्सर डिवाइड होणार डाऊन सिंड्रोमचं. राईट? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? सो येस, इथेच थांबूयात आज. पुढचा जो पार्ट आहे टर्नर सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम वगैरे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे? इथेच थांबू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.